नक्कीच. सिद्धांत, सरफरे वहिनी आणि सोनावणी वहिनी ही कॉन्सेप्ट कुठून आली आणि सगळ्यात पहिलं केलं होतं तेव्हा अशी काही भीती वाटलेली का की काहीतरी एक जजमेंट पास होईल आपल्याबद्दल किंवा काय? पहिली कॉन्सेप्ट ती कधी डिसाईड झाली आणि कसं सुचलं? म्हणजे असं काही वाटलं नव्हतं. घरातल्यांना सवय झालेली, त्यामुळे बाहेरच्यांचा मी विचार नाही करायचो. घरी अशी असं होतं की अरे ही तुझी ओढणी आहे ना, धुवायची आहे का, म्हणजे असं कॅज्युअल झालेलं सगळं. पण हा म्हणजे असं कधी वाटलं नव्हतं की आम्हाला दोघांनाही करताना विलावरती की हे एवढं व्हायरल होईल आणि इतक्या लोकांना आवडेल आणि ते इतके रिलेट करतील. हे चाळीतली गोष्ट आहे ही. जेव्हा मी चाळीत राहायचो तेव्हा आजूबाजूला असे नेबर्स असतात जे काय ना काय मागत असतात आणि अशी एक वहिनी असते ती खूप इरिटेट असते. तर ते एक थॉट होता डोक्यात, त्याला आम्ही थोडंसं ओव्हर एक्झिक्यूट केलं की थोडा जास्त करूया या गोष्टीला. सारखी सारखी मी मागायला येईन आणि वैतागत जाईल, हायपर होत जाईल. आणि ते आम्ही काही लिहिलं नव्हतं, काही नव्हतं. म्हणजे पहिला टेक ह्याने केला की पहिला टेक असं आम्ही पहिला मी टेक केला, त्यानंतर मग ह्याने एक टेक केला. म्हणजे असं ते म्हणजे काही स्क्रिप्टेड नव्हतं. असंच करत करत गेलो आणि नंतर मग एडिट करून टाकल्यानंतर मग खूप जास्त रिस्पॉन्स आला त्याला की प्रत्येकाने रिलेट केलं, अरे ही आमची अशी आहे, ती तशी आहे, ही अशी वहिनी आहे. सो त्याला खूप प्रेम मिळालं सोनावणी वहिनी आणि सरफरे वहिनींना. आणि ते अजून पण प्रेम तसंच आहे. त्याचं मला खूप नवल वाटतं, कारण आता त्याला खूप वर्ष झाली आणि अजूनही ते जिवंत आहेत ते दोन्ही कॅरेक्टर. अजूनही कोणीही भेटल्यानंतर तेच बोलतं, अरे सरफरे वहिनी कशा आहात, बरं वाटतं. तर हो, आणि खूप छान वाटतं. आणि आता ती फिल्ममध्ये आलो आम्ही सगळे आणि खूप म्हणजे काय कळत नाही काय प्रोसेस आहे, कारण मी याच्या अगोदर म्हणजे काम केली आहेत. म्हणजे डिरेक्शन टीममध्ये काम केले आहेत मी. क्लॅपर सांभाळलं आहे, TCR शीट सांभाळली आहे, कंटिन्युटी बघितली आहे. सो मला ओव्हरऑल माहिती होतं सेटवरती काय होतं. पण आपल्या फिल्ममध्ये जे घडलंय ना ते खूप वेगळंच जग आहे आणि ही जॉनर वेगळा आहे फिल्मचा. सो खूप मजा आली मला सुद्धा. आणि मला एक बोलायचं की एकाकीमध्ये मी थोडंसं चर्सी असं कॅरेक्टर केलं होतं आणि ह्या फिल्ममध्ये तुम्ही पूर्णपणे मला वेगळं बघाल. म्हणजे असा टीका लावतो, व्यवस्थित राहतो, 4 पैसे कमवतो, देवपूजा करतो, असं काहीतरी वेगळं कॅरेक्टर तुम्हाला माझ्या थ्रू बघायला मिळेल भूतम भयममध्ये. तर यस, मजा तर येणार आहे. बाकी सगळं प्रेक्षकांवरती आहे. ह्याच्यात जस्ट अजून एक गोष्ट ऍड करायला की जे लोक आम्हाला रील्सवर एवढे वर्ष बघत आलेत, जे कॅरेक्टर्स किंवा जी ऍक्टिंग आम्ही केलेली आहे, तुम्हाला या फिल्ममध्ये असं काहीही बघायला भेटणार नाहीये. सगळं नवीन बघायला भेटणार आहे. आम्हाला तुम्ही ओळखूच नाही शकणार असे कॅरेक्टर्स आम्ही प्ले केलेले, थँक्स टू ऑफकोर्स आमचे डिरेक्टर. आणि ते आम्हाला खूप छान वाटतं. काहीतरी आमच्याकडून काहीतरी वेगळं काहीतरी लोकांना आम्ही देऊ शकतो यावेळी. परत परत तेच करून ते मजा नाही. बट आता काहीतरी प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी एक नाविन्य आहे आणि ते प्रत्येक जण प्रॉपर त्याला जस्टिस करतोय. सो ते लोकांना खूप बघायला आवडेल, काहीतरी वेगळं बघायला आवडेल. नक्कीच. शुभम, प्रत्येकाचं तुमच्या एक स्वतःचं एक करिअर आधी होतं, कोणी कुठे जॉब करत होतं. काय एक्झॅक्टली घरच्यांना कन्व्हिन्स करून या फील्डमध्ये यायचं आणि आता मोठ्या पडद्यावर यायचं? घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं आणि त्यांचा सपोर्ट कसा होता? घरच्यांचा तर बिलकुल सपोर्ट नव्हता आधी. आणि योग्य आहे ते. मी जाकीर खानचा खूप मोठा फॅन आहे. त्याचं एक वाक्य आहे की ऑब्वियसली हमारे पेरेंट्स हमारे अगेंस्ट नहीं होते, बस वो हमें गरीब देखना नहीं चाहते. हां, तर जेव्हा त्यांना कळलं की या फील्डमध्ये थोडे पैसे कमवतोय हा, तेव्हा त्यांचा सपोर्ट सुरू झाला. पण तोपर्यंत नव्हता. म्हणजे आता गेले एक 12 वर्ष झाले मी काम करतोय. प्रत्येकाला तेच वाटतं. कोविडमध्ये ही गँग खूप फेमस झाली आहे. पण प्रत्येकाचं तेच असतं की तो एक दिवस असतो आणि तो जसं सरफरे वहिनी सोनावणी वहिनी ज्या दिवशी आलं त्या दिवशी हे व्हायरल झाल्यापेक्षा ना ह्या लोकांना म्हणजे ह्या दोघांना लोक जास्त ओळखायला लागले. तर तसं प्रत्येकाचं असतं. आणि तसंच जेव्हा होत गेलं आणि आमच्या आईवडिलांनी पण ते एक्सपिरियन्स केलं आहे की चालत असताना आईवडिलांना बोलतायत की फोटो काढायचा होता, कारण आम्ही आईवडिलांसोबतही व्हिडिओ करतो. सो त्यामुळे आधी नाही होतं. पण ते हळूहळू एकदा मी थिएटर करत असताना घरच्यांना सांगितलं की एकदा नाटकाला या, बघा, म्हणजे हे करतो आम्ही. ऑब्व्हियसली त्यांना कळलं पाहिजे ना की आपण काय करतोय. त्यानंतर कधी त्यांनी थांबवलं नाही. म्हणजे टोकायचे की बस कर आता, बस कर, किती वर्ष. बट थँक्स टू इंस्टाग्राम रील्स तेव्हा आमच्याकडे खूप वेळ होता करायला, लोकांकडे खूप वेळ होता बघायला, आणि त्यांनी आम्हाला बघितलं आणि आज आहेत. आणि आज खूप सपोर्टिव्ह आहेत, खूप. घरचे सगळे, फक्त पेरेंट्स नाहीत पण आजूबाजूचेही किंवा फॅमिली मेंबर्सही
खूप सपोर्ट करतात. इव्हन आम्हाला असं पण झालं की इथं लॉकडाऊनमध्ये सगळे घरी होते, वायफाय होतं, वर्क फ्रॉम होम होतं, सगळे बोर झालेले आणि हे पण प्रेशरमध्ये होते. आणि तेव्हा आम्ही खूप म्हणजे खुश करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा आम्ही लॉकडाऊनमधून बाहेर आलो आणि हे लॉकडाऊन वगैरे संपलं, त्यानंतर मग असे फॅन्स मिळायला लागले. कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की असे असं बाळ आहे हातात. ते बोलले की हा जेव्हा पोटात होता तेव्हा तुमचे व्हिडिओ बघितलेत आम्ही खुश व्हायचो त्या टाइममध्ये, त्या कोविड टाइममध्ये. तेव्हा तो खूप असं भरून यायचं की यार असं पण होतंय आमच्याकडून. हे आम्हाला लॉकडाऊनमधून बाहेर आलो त्यानंतर कळायला लागली की व्हायरल होणं म्हणजे काय आम्ही झालोय, असं झालं ते.